हॅलो एव्हरीवन, इट्स मी अनुष्का आणि आज आपण तुमच्यासाठी एक खूप मस्त DIY स्टिचिंग आयडिया घेऊन आली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हालाही सिंपल कपड्यातून स्टायलिश आउटफिट बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. सो आज आपण साडीपासून एक ब्युटिफुल ड्रेस बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मी माझं पेपर कटिंग घेतलं आणि त्याच्याने मार्किंग करून घेतलं जेवढं मला एक्स्ट्रा पाहिजे तेवढं. आणि ते मार्किंग केल्यानंतर मी फटाफट कट करून घेणार आहे. तर तुम्ही बघा मी कसं मार्किंग करते. हे माझं बॅक साईडचं होतं. आता मी फ्रंट साईडचं प्रिन्स कट म्हणून कट करणार आहे. तर प्रिन्स कटचे मेजरमेंट्स ठेवून घेतले. जे पेपर कटिंग मी ऑलरेडी माझं करून ठेवलं आहे, ज्याने की हर टायमाला मला करायला नाही होणार. सो मी असं फटाफट मार्किंग करून कट करून घेते. तर तुम्ही बघा. इथे मी स्लीवचं कटिंग करून घेते. माझे स्लीव्ज 9 इंचचे होते, ते एक्स्ट्रा घेऊन बाकीचं मी कटिंग करून घेतलं आहे मेजरमध्ये ठेवून. आणि ह्यानंतरला मग मी बॅक साईडचं मला जे पाहिजे होतं ते मी पदराचं जे भाग होतं त्याच्यामध्ये करणार आहे. सो मी ह्याच्या इथे पूर्ण साडीचं पहिलं पदर कापून घेतलं आहे. त्यानंतरला ते पदर साईडला ठेवून मी बॉर्डर्स कटिंग करून घेतले. दोन्ही साईडचे वरती जे होते आणि खाली जे बॉर्डर होते ती दोन्ही साईडची बॉर्डर मी काढून घेतली आहे. कारण की मला प्लेन फॅब्रिक पाहिजे होतं आणि मी ह्याच्यामध्ये कोणती कळीवाला नव्हतं कटिंग करणार. सो मी ते नंतरला बॉर्डर जॉईन करणार आहे. सो इथे मी जे अस्तरवरती मार्किंग करून घेतलं होतं ते मी कटिंग करून घेतलं फॅब्रिकवरती. आणि इथे ते पदराचा भाग होता जे मी बॅक साईडला यूज करणार होते. सो ते मी फटाफट कटिंग करून घेतलं. आणि नंतर मी अस्तरचं खाली जे मी अस्तर लावणार आहे आतमधल्या साईडला सर्क्युलर टाईपने, सो ते अस्तर मी ट्रँगलमध्ये करून घेतलं. आणि मग मेजरिंग पहिलं घेतलं कमरेचा भाग. जे माझ्या कमरेचा चौथा भाग होता ते मी तिथे घेतलं. आणि त्यानंतरला मी मार्किंग करून फटाफट मी तुम्हाला दाखवते. मार्किंग करून मी असं कट करून घेतलं. मी प्रॉपर मेजरिंग करून कट करून घेतलं आहे. पण इथे मी तुम्हाला आता मेजर्स नाही सांगत आहे. जर तुम्हालाही पाहिजे मेजर्स तर कमेंट करून मला सांगा. आणि मला जेवढं एक्स्ट्रा पाहिजे होतं, जेवढं लेंथ पाहिजे होती तेवढी मी लेंथ इथे घेतलेली आहे. आणि मी जास्त नाही घेतलं, जेवढं होतं त्याच्यामध्येच मी यूज केलं. कारण की माझं फॅब्रिक थोडं थिक होतं, तर एवढं काय ट्रान्सपरन्सी नव्हती की मी असं पूर्ण लेंथ पूर्ण यूज करू अस्तरचं, असं काही नव्हतं. सो मी ते फटाफट कटिंग करून घेतलं. आणि जिथे तुम्ही कट बघताय तिथे मी जो एक्स्ट्रा राहिला होता तो फॅब्रिक तसंच ठेवून मी तेवढंच कट करून घेतलं. आणि तो नंतरला मी जॉईन करून लावणार आहे ह्याच्यामध्ये. सो आता तुम्ही बघत असाल हे 2 पॅनल मी काढले जे साडीचे आहेत. आणि ते तुम्ही बघत असाल की किती लॉंग आणि सर्क्युलर आले आहेत. आता मी इथे नेकचं करणार आहे. सो मी खूप ट्रेंडिंग नेक असं चूज केलं आहे, जे की होतं स्वीट हार्ट नेक. आणि ते 2 बेल्ट टाईप असं येणार आहे त्याला. तर मी तुम्हाला दाखवते की पुढे कसं मी करणार आहे. सो मी इथे कॅनव्हास वगैरे यूज नाही केला. मी डायरेक्ट असं स्टिच करून पलटी मारणार होते. सो इथे मी फटाफट पिनअप करून घेतलं जसं मला पाहिजे. आणि नॉर्मली सीधा जशी स्वीटहार्ट नेक आहे तसंच्या तसं मी स्टिच करून घेतलं आहे. आणि मग मी आता ते कटिंग करून घेईल. थोडं हाफ इंच करून ठेवून मी कटिंग करून घेतलं आहे ते. आणि कटिंग करून घेतल्यानंतर जे कॉर्नर्स आहेत त्यांना मी कट करून घेते आहे. आणि कॉर्नर्स कट करून झाले की मी अस्तरच्या साईडला बाजूला स्टिचिंग करून घेते, जेणेकरून मी जेव्हा पलटी मारेल तेव्हा प्लेन अशी स्टिचिंग येईल आणि फिनिशिंग पण दिसेल. सो इथे तुम्ही बघत असाल मी प्रॉपर अस्तरवरती ही स्टिचिंग मारते आहे. आणि आता मी ते स्टिच बॅक साईडने अस्तरवरून बॅक साईडने असं स्टिच करते, जेणेकरून म्हणजे मी आता कॅनव्हास यूज नाही केला. सो ते फिनिशिंगमध्ये चांगला दिसेल म्हणून मी असं पूर्ण स्टिच करून घेतलं आहे. आणि तुम्ही नेकवर बघत असाल की मी पायपिंग लावली आहे. मी ऑफ कॅमेरा पायपिंग लावून घेतली आहे. मी ते शूट करायला विसरली मे बी, बट मी ते पायपिंग लावून घेतलं. आणि इथे मी बॉर्डर्स अटॅच करते दोन्ही साईडने. जे आता ट्रेंडिंग ॲक्च्युअलमध्ये आलं होतं तर मला तसं काहीतरी करायचं होतं. सो मी असं जॅकेट टाईप दिसेल असं ते बॉर्डर्स लावलेत दोन्ही साईडला, जिथून वरून ते खाली असं आतमध्ये प्रिन्स कट टाईपमध्ये मी ते बॉर्डर लावून घेतले. आणि आता मी ते प्रिन्स कटचे जे पार्ट्स होते ते मी अटॅच करून घेते.
तुम्ही आता मी हे फ्रंट साईडचं पूर्ण अटॅच करून घेतलं. बॅक साईडला मी काही नाही करणार. बॅक साईडला सिंपल माझं एक छोटंसं असं बॅक साईडला म्हणजे नेकच्या साईडला जे राउंड शेपमध्ये नेक काढणार आहे बस. बाकी मी काहीच नाही केलं बॅक साईडला. मी बॅक साईडला पॅक नेक ठेवलं आहे. मी तुम्ही फ्रंट साईडला बघत असाल मी असं डिझाईन केली आहे जे स्वीटहार्ट नेक आहे आणि हे जॅकेट टाईप थोडं फील देतं असं. सो इथे मी तुम्हाला दाखवते की मी इथे एक्स्ट्रा न्यू असं काय केलं आहे. तर इथे मी असं केलं आहे जे ॲक्च्युली माझे एक वंडर स्टिच मशीन आहे आणि त्याच्यामध्ये मी असं थोडं वेगळं असं केलं आहे की स्लीव्जला मला सिम्पल डिझाईन नको पाहिजे होती. थोडं वेगळं असं पाहिजे होतं स्लीव्जला. सो मी ही डिझाईन दिली आहे जी स्लीव्जमध्ये थोडी वेगळी वाटते. कट दिलं आहे मी स्लीव्जमध्ये आणि अशी डिझाईन केली आहे गोल्ड जरीने जे सिल्क थ्रेड असतं त्याने. आणि इथे मी बॉर्डर अटॅच करून तुम्ही बघत असाल माझा ड्रेस सिंड्रेलासारखं तयार आहे जसं मला पाहिजे होतं तसंच. सो तुम्हालाही असं ड्रेस शिवायचा असेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि जरी काही इश्यू असेल किंवा काहीही असेल मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय इश्यू आहे. आणि तुम्हाला जर ड्रेस आवडलाच असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.